श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 37. श्री गणेशाय नमः. ओम नमो शिवशंकरा त्रिपुरांतका माहेश्वरा दयाघना गुरुवरा श्रीपाद श्रीवल्लभा कुरुगड्डी पवित्र स्थान भौतिक तव रूप जान एकांत रम्य दिव्यस्पंदन केंद्र कल्याणाचे नित्य रमसी त्या स्थानासी जसे योगी स्वस्वरूपासे कृष्ण वेन्ना विष्णू स्वरूपासे रमसी शिव तू अर्चनी श्रीपाद कुरुगड्डीस एकांती दर्शनार्थी येती जाती शंकर भटासी वाटेवरती भेटती भक्त वर नाव धर्मगुप्त तायांचे नातेवाईक व्यंकया श्रेष्ठींचे उपासक शिवशंकराचे येती श्रीपाद दर्शना नवल वाटे शंकर भटासी यात्रेत जे भेटती प्रवासी श्रीपाद भक्त ते चरित्रासी सांगती अति दिव्य जे योजना प्रभूंची गहन समजू न शके साधारण दशवर्षापर्यंतचे जाण कळले चरित्र काही घडता संवाद दोघांचा धर्मगुप्त सांगतो वाचा येई शिवयोगी घरी तायांच्या 11 वर्ष वयात सहज अवधूत वेश करतल भिक्षा तरुतल वास पंचाक्षरी शिवमंत्रास जपे जो सर्वदा तयाचा पावन वेश मलिन कुकुटेश्वरी पुजारी गण हाकलती त्या मंदिरापासून विदेही प्रांगणी रमे जाता मी पिठापुरासी अर्चिले कुकुटेश्वराशी मिळता भरपूर दक्षिणेसी चाले पूजा यथा सांग तेवढ्या तेही मंदिरात शिवयोगी 2 नागा समवेत पाहता अर्चक घाबरत पाहून विषधरांसी शिवयोगी म्हणे तयासी आभूषण हे शंकराशी आलिंगी पुत्र जेवी पित्यासी आतुर हे कुकुटेश्वरा स्नेही आपल्या देवाचे घाबरणे आम्हा पापाचे अधिक प्रेमी शिवाशे करावे भजन सूर्यचंद्र शास्त्री पुजारी जो श्रीपाद वल्लभ भक्ती करी स्मरून तया रुद्र उच्चारी स्वस्वर प्रेमाने वाटे आनंद सर्वांना नाग डोलविती फना होता सांग अर्चना जाती ते निघोनी शास्त्री शिवयोग्य समवेत येती बाप नारिलोक ग्रहात करविती भोजन संतृप्तीत होई श्रीपाद दर्शन ही शिवशक्ती स्वरूपात श्रीपाद त्यासी दर्शन देत आनंदे रमे समाधीत 3 दिवस तेथेची श्रीपाद त्यासी स्वहस्ताने जेऊ घालिती प्रेमाने देव दुर्लभ त्या दर्शने भारावले कित्येक श्रीपाद म्हणती बाळा रे सनातन धर्म आचरे तेने भवसागर तरे पावे तो शिवत्व अर्थपुराणांचा गहन नसे असत्य कल्पना जाण सामान्य त्या गूढ भाषण कळे प्रगल्भ साधका अनुष्ठाने चित्तशुद्धी होता प्रगटे अर्थ अर्थांतर तत्वता गुरुकृपे तेथील रहस्यता खोली हो साधकासी सूर्यप्रतीक परमात्म्याचे चंद्रप्रतीक मनाचे चंद्राविना सृष्टी कार्याचे चालणे असंभव अमावस्या प्रतीक मायेचे जेवी चंद्रात किरण सूर्याचे मायेत तेवी परमेश्वराचे असणे अधिष्ठान रूप सगुणेश्वर चैतन्य स्वरूप तेथून मन चेतन रूप तेची पुढे जगजड रूप अपक्रांती ही जाना वसंत निमित्त फुलाफळासी श्री निमित्त शिशु जन्मासी तेवी मायाद्वैताद्वैतासी निमित्त जाना मृत्यूलोकी जीवा जन्म मरण पाताळे वृष्ण सूर्यकांतिवान मनाचे जे निवासस्थान भूमी सप्तपाताळ याची अग्नी आदी देवता त्या ज्या अष्टवसु अष्टदेवता सूर्यकांतीने ज्या शोभता रहस्य हे वासवीचे राहे जी ब्रह्मशिला नगरी श्रीपाद भगिनी खरोखरी ब्रह्मतेज ही सहोदरी म्हणती तेसी अष्टखगोलकातील वायुस्कंदास म्हणती सप्त समुद्र त्यास नसे जलरूप त्यास प्रगटली आंध्र प्रदेशी बहुतशिलेत नगरेश्वर द्राक्षारामी भीमेश्वर शिरारामी रामलिंगेश्वर श्रीशैल मल्लिकार्जुन अमरावतीत अमरालिंगेश्वर कोटीफलित कोटीफलेश्वर पिटिकापुरी कुकुटेश्वर महानंदीश्वर ऐसी ती शिवस्थाने मेंदू ब्रह्मस्थान शरीरी ज्ञानार्थ रुद्र सहकारी रुद्र जटा त्या पसरी मानेतून नाडी रूपात लकुलीश्वर शिवर हट्टयोगी रूप हरे भिक्षा मिसे जीवाचे पाप सृष्टी चक्राते ताल रूप प्रगटे आनंद तांडव उत्पत्ती स्थिती लयात आनंदी जो असंगात सहज अद्वै नटराजात सकळ सिद्धी भक्तांना
द्वादश ज्योतिर्लिंगात 12 राशींचे प्रतीक त्यात शिव महाकाल रूपात चालविलेसी अष्टमूर्ती अष्टदिशांना चिदाकाश स्वरूप जाना पंचमहाभूतांशी पहाना शिव पंचानन पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रियांसह मन मुख्य इंद्रिय दोषसह एकादश रुद्र हे देह प्रतीक शंकराचे उमा महेश्वर रूप नित्य प्रसन्न रूप त्रिपुरांतक रूप भस्म करून त्रिगुणांचे शिवाचा तृतीय नेत्र जाना तो ज्ञान नेत्र भस्म करी कुपात्र अमंगल विकारी शिव जटेतून वाहे गंगा ती पतित पावनी ज्ञानगंगा शुष्क दारिद्र्यभंगा करी स्वबोधाने आर्द्रात असतायकाशी शिवदर्शन हो भक्तांशी जवळ करण्या मिथुन राशी वृषभाशी ओलांडणे नंदीश्वराचे प्रतीक ही वृषभरास देख शेरे चंद्र अलौकिक भ्रूमध्य ज्योती स्त्री पुरुष भेद संपता आवडी उठे जी चित्ता जेत शिवशक्ती समारस्यता ते अर्ध नारी नटेश्वर रूप जेथ लय द्वैताचा नित्यविलास विमंगलाचा पवित्र स्वयंज्योतीचा निर्देश शिवलिंग दृष्ट्यासह दृष्ट्यांचा ध्यात्यासह ध्येयाचा ज्ञात्यासह नेयाचा लय शिवलिंगा माझी हे रहस्य शिवपूजेचे देणे गुरु कृपा कटाक्षाचे अमृतार्च्या मूर्तीचे अर्चन हो श्रीपाद कृपे पंचम पुरुषार्थ ज्या म्हणती जी मोक्ष परवती भक्ती जे स्वर्ण पीठिका पूर निश्चिती अप्राकृत श्रीलीला शंकर भट्ट पुस्ती धर्म गुप्ताशी अपन ज्ञानी भक्त शिवासी भस्त आभूषण शास्त्रांशी अर्थकार्य अंतर्गत पाशांकुश श्री गणपतीचे सुदर्शन श्री विष्णूचे श्री त्रिशूल श्री शंकराचे आयुध जाना मुख्य त्रिशूलास वर टोके तीन त्रिगुण अग्निज्वाले समान एक हाती तीन मिळून निर्गुण धरिलेसे इडा पिंगला सुष्मिना नाड्या मुख्य शरीर जाना केंद्रजी ब्रह्मज्ञान धरले गुणातीतपणे नागशिवाचे आभूषण शरीरी ती कुंडलिनी जान जागृत होता सिद्धी संपन्न सर्वही तिच्या योगे सिद्धीने लोक कल्याण करे जाना ती लीला ईश्वरी डमरू नाद अनाहत अंतरी शब्दगुण प्रतीक जय लागता लय त्या नादाशी प्रगटे आनंद हृदयाशी नाचे गाई तो सहजेसी प्रतीक डमरू हस्ताचे आज्ञाचक्र भ्रूम ध्यावरी ज्ञानाचे केंद्र ते अंतरी विकसन होता मदनारी जीव होई शिव स्मशानवास शंकराचा निश्चय नित्य वैराग्याचा ज्ञान योगाग्नीने वासनांचा नाश भस्म रूपे भस्म विशुद्ध सार शुभ्र सत्व आधार ज्ञानाशे आनंद विहार जितेंद्रियत्वाने हीन काम भावना न स्पर्श शिवाशी जाना ज्ञानदृष्टीने मदना दग्ध करी शंकर जो शिवकृपे निराकार अवतरे धर्मबद्ध साचार कृष्ण रुक्मिणी पुत्र प्रद्युम्न नामे उपमन्यू ऋषींच्या अनुग्रहाने श्रीकृष्णे अतिनिष्ठेने शिव आराधिले भक्तीने शिवानुग्रहास्तव शिवकृपे पुत्रप्राप्ती धर्मबद्ध कामसयती जी भगवंताची विभूती स्वये श्रीकृष्ण सांगती तांत्रिक सिद्धी भयंकर वाघापरे प्रमाद कर ठेविती ताब्यात शंकर वाघवाहन शक्तीचे शिवाचे वृषभान वृषभ धर्मरूप जान पांघरे व्याघ्र चर्मा लागून शक्तिमान जो निरंतर अमृतत्व सिद्ध शिवजटेतून निरंतर प्रवाहित ब्रह्मज्ञाने प्रज्ञा करे जी लोकपावन ती जान गंगा माता नित्य प्रसन्नतेने महाप्रशांत आनंदाने ते चंद्रकोर असणे प्रतिष्ठित शिरावरी आनंदाने ते चंद्रकोर असणे प्रतिष्ठित शिवावरी पिंगळा दक्षिण भागी इडा वाम भागी शक्ती प्रवाह अंतरंगी चाले सुष्मिनेचा श्वास घेता पिंगळेने सोडता तो इडेने शरीरी उष्णता त्याने वाढत असे सहजी ती सूर्यनाडी जाणी जे इडेने श्वास सजे करी शीतल मनी जे चंद्रनाडी तया मेष ते कन्या राशी चक्रात उष्णता असे जगात शष्माचया मनत अर्ध आवर्तन वर्षाचे तुळा ते मीन राशीत असे शीतलता जगात चंद्रनाडी प्रभाव सृष्टीत गती कालचक्राची प्राणायाम साधनेने इडा पिंगला नियमाने घडे ताबा मिळवणे योग्याचे कालावरी सृजनासाठी संहाराची असे आवश्यकता साची ही शिवशक्ती विलासाची चाले लीला निरंतर
अस्त्रशस्त्र मंत्रादी विद्ये स्तवने लागे अधिपतीस तो ईशान रुद्र असे खास सर्वसिद्धी अनुग्रहे पुण्यकारक महाशिवरात्री विशेष मंगळवारी ती भावे जे शिवपूजिती सर्व कल्याण होय त्यांचे महिमा शनी प्रदेश व्रताचा शनी प्रिय तिळ तेलाचा करता अभिषेक साचा देता दानही त्याचे होय शनी पीडा निवृत्ती सर्व कर्म दोष रहित तिळ तेलाचा करता अभिषेक साचा देता दानही सर्व कर्म दोष रहित स्थिती येता ये सुख शांती शनी संतोष शिव कृपे तेने भस्म होय पापांचे नूतन शोभ दिव्य स्पंदनाचे दाटता तरंग जीवात्म्याचे उन्नती स्तव पुनरुत्थान शनी प्रदोषी शिवार्चने दुष्कर्म दोषांचे विलीन होणे महाकालीन त्याचे योगाग्नीत जळणे महादुग्रज घडे सूर्योदयी मूलाधारी पृथ्वीतत्ते वसे त्यास्तव पार्थिवलिंग दिसे पूजिता विधीने असे फळ पापनाशाचे स्वादिष्टान चक्री जलतत्व असे प्रतीकतायाचे जललिंग असे पूजिता एकाग्र मानसे पवित्र होय अंतकरण अग्नितत्व मणिपूर चक्रात प्रतीक ज्वाललिंग असत हिरण्यस्तंभ नामे निर्देशित दग्ध करिजे कर्मबीजा विशुद्धी चक्रात कंठस्थानी प्रतीक चिदंबर लिंग म्हणून तेचे आत्मलिंग जनी मोक्षदायी साधका तेची शिवपीठापुरात श्रीपाद नामे साक्षात अवतरले भक्त कल्याणार्थ सर्वस्वदानी करुणा घन धर्मगुप्तांचे ऐकोनी वचन पुस्ती शंकर भट त्या जाण शिवशक्ती म्हणता आपण श्रीपाद वल्लभांसी परी पद्मावती व्यंकटेश आले श्रीपाद रूपे खास ऐसे ऐको असं म्हणजे असं झालो आम्ही अवतार हा कोणत्या देवाचा शिवाचा ही व्यंकटेश काय कसा निर्णय याचा सांगा स्वामी दया धर्मगुप्त सांगते असून अगाध श्रीपाद प्रभू महिमान सप्त ऋषी सहित जे न कळे जाण ते दिव्य तत्व श्रीपाद अरुणाचलीवा हिमालयात तत्व जे महादेव रूपात त्याची सगुण सुलभ साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ रूपे देवतांची वा चराचरांची साकार अथवा निराकाराची लीला अवी श्रीपादांची चालली माययुगे धरली निरनिराळी शरीरे जरी भरले ते सर्वांतरी तरीही असंग निर्धारी श्रीपाद परब्रह्म तेची लीला लाघवी श्रीगुरु शिष्य करुणेस्तव साकारू स्वात्मानंददानी परतपरू भक्ताभिमान श्रीपाद सर्व धर्म पंथ संप्रदायांचे प्रवर्तक आचार्य साचे जे दिव्य किरण चित्सूर्याचे श्रीपाद स्वय चित्सूर्य श्रीपाद चरित्र परम पावन देई ऐश्वर दाम्पत्य सुख दान ऐसा कृपाळू भगवान संतोषी स्मरण भक्तीने इति श्रीपाद चरित्रामृत शंकर भट समस्त ग्रंथ श्री स्वामी समर्थ अवतारधारक परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पण मस्तू ओवी संख्या 99 अध्याय 37 संपूर्ण.